शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी एक धक्कादायक विधान केलेलं आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आता सोशल माध्यमांवरती व्हायरल झालेला आहे। त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचं काम करण्याचं फक्त नाटक करा, अशा पद्धतीचं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे। आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभवजी आहेत। वैभवजी, ज्या पद्धतीनं अर्जुन खोतकर यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे, कसं बघताय तुम्ही याकडे? खरं तर आपण म्हटलं त्यांनी या योजनेचं काम करा नाटक सांगितलं नाही तर त्यांनी सद्यस्थिती सांगितलेलं आहे, वस्तुस्थिती सांगितलेलं आहे। कारण ही योजना खरं तर लोकांच्या महिलांना त्या योजनेचा फायदा होणार नाही, ती योजना अस्तित्वात येणार नाही, हे मात्र त्रिवार सत्य आहे। फक्त आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो अपयश त्यांना आलेला आहे महायुतीला, त्या अपयश झाकण्यासाठी ह्या घोषणा या ठिकाणी करतायत। खरं तर मागच्या ज्या घोषणा केल्या होत्या भारतीय जनता पार्टीने मागच्या घोषणा त्यांच्या वचननाम्यात केल्या होत्या, त्यातल्या किती घोषणा त्यांनी पूर्ण केल्या आहेत। परंतु आता या घोषणात निवडणुकीला जेमतेम 2 महिने राहिलेत आणि या 2 महिन्यामध्ये एखादा हप्ता कुठेतरी देण्याचा प्रयत्न करायचा आणि सरकार पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करतायत। त्यांना माहिती आहे महिलांपर्यंत जाण्यासाठी आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपण माहीत असाल ज्याप्रमाणे गणपती दूध पितो अशा ज्या घोषणा होत्या, त्याचप्रमाणे आज झुंबड महिलांची काढण्यासाठी झुंबड लागली आहे, दाखले घेण्यासाठी झुंबड लागली आहे। यावरूनच एक वैभवजी प्रश्न तुम्हाला विचारणार आहे। सत्ताधारी आमदार अमोल मिटकरी यांनी सभागृहात सांगितलंय की ज्या वेळेला सेतू कार्यालयाच्या ठिकाणी या महिला जात आहेत त्या ठिकाणी एजंटचा सुद्धा सुळसुळाट वाढलेला आहे। खरं तर मी तेच सांगतोय की सगळीकडे वातावरण करायचं की महिलांना काहीतरी योजनेचा लाभ होणार आणि मग कानोकल्पी महिला सगळ्या त्या योजनेकडे धावणार आणि मग यांना मतदानाचं रूपांतर मतदानामध्ये करण्यासाठी हा त्यांचा अयशस्वी प्रयत्न असं मी म्हणेन। आणि खरं तर आज सगळीकडेच आज खरं तर सुदैवाने खोतकरांच्या रूपाने ती क्लिप लोकांपुढे आली, परंतु असेच सगळीकडे आदेश योजना जाहीर झाली 4 वाजता बजेटमध्ये झाले आणि त्यानंतर 6 वाजल्यापासून सगळीकडे प्रेस सुरू झाल्या। दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्याचे मेळावे झाले, तिसऱ्या दिवशी तहसीलदार ऑफिसला वेगवेगळ्या ठिकाणी बैठका झाल्या। म्हणजे हे सगळं अर्थ असा पण घ्यायचा की सरकारनं ही योजना काढून एक नाटक केलंय। 100% सरकारने योजना काढून नाटक केलेलं आहे आणि योजनेच्या रूपात लोकांमध्ये मतदानाचा जाण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे। परंतु अशा ह्या प्रवृत्तीमुळे आज सगळे लोक काय हे झाले नाहीत, लोक जागृत आहेत आणि त्यामुळे ह्या योजनेचा फायदा त्यांना 100% होणार याची मला खात्री आहे। आमदार वैभव नाईक होते, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सरकारनंच या योजनेचं एक प्रकारे नाटक केलेलं आहे आणि महिला या नाटकाला भुलणार नाहीत किंवा याच्यावरती विश्वास ठेवणार नाहीत, अशा पद्धतीची प्रतिक्रिया वैभव नाईक यांनी दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह विशाल पाटील, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।